आज आहे ना बघ आता ठिकाण आता उठते ना दही भाताचं गुड मॉर्निंग. आमची सकाळ झाली आहे. आजी फ्रेश झालाय. ह्या आमच्या आजी आहेत म्हणजे गोलू दादाच्या आईच्या आई. का हो तुमच्या आजी वाटत नाही त्यांच्याकडे बघून एवढे मोठे नातू आहेत. आजी आमची आपली आहे. आजीचा व्हिडिओ आहे बरं का बाबा. आणि हे आमचे बाबा आईंचे वडील सासूबाईंचे वडील. आई बाबांचं सकाळी गरम चहा पिऊन हे झालंय. आणि आता आहे ना कानबाई आज उठणार आहे. सो आता मावशी माहिती सांगा. फुलवाता ते एकदा बाबा फुलवाता टाकलेला फुलवाता पण घेऊन ताट सोबत घेऊन जायचं नदीवर. ताटच्याची पिशवी सोबत सगळ्या नदीवर वाहून आता कानबाई माता जाणार आहे ना मग आता सगळे असे ओटी भरून जात आहेत. सगळे असं ओटी भरून जातात. हातातल्या ज्या मागण्या त्या होऊन द्यायच्या आणि ज्या बाहेर ज्या मागण्या त्या सगळ्या नदीवर घेऊन द्यायच्या. बांगड्या का तुम्ही आहेत ना माहीत नदीवर. आणि काल जे लोक सगळे नारळ फोडून गेले भाऊबंदकीचे आज हाच प्रसाद बाबा आता काढून देत आहे. खोबरं याचे तुकडे करून हाच प्रसाद आरतीनंतर सगळ्यांना वाटायचा. का बाबा सगळ्यांना सगळ्या भाऊबंदकीला दुसऱ्यांना पण चालतो का. हा प्रसाद आहे बा सगळ्यांना चालेल. 2 दिवसापासून आम्ही जे पण खातोय त्याचं फेकलं नाही जात. हे खरगट काढून ठेवलं जातं. कानबाई माता आहे तोपर्यंत सगळं सांभाळून ठेवतात. फेकत काहीच नाही. नाही झालंय. साडी बदलून घेत आहे. 3 पर्यंत जागलो बाई. आमच्याकडून काय जास्त आम्ही सासू नंतर काय झालं नाही. हे आमचे बाबा आहेत. मम्मीचे वडील आजी हे मामा आहेत. आमचे मोठे मामा आहेत. विकी आलं आपल्यासोबत. हा जे तिरुपतीला विकी या आमच्या मामीचं गाव पण येते काढलं. हा मामीने डबल चेक कमी जास मामी एक मावशी. आता आज कसं कसं करायचंय. आज आहे ना बघ आता ठिकाण आता उठते ना दही भाताचं तिला हे देवायचं नैवेद्य देवायचं. आणि 5 वेळेस म्हणजे कानबाई माता उचलली का लगेच आपल्या घरातून पूर्ण घरातून फिरवायची. आणि 5 वेळेस घरात म्हणजे घरातून पहिल्या वेळेस घरातून फिरवायची आणि परत दरवाजाजवळ घ्यायची परत घरात घ्यायची. 5 वेळेस करायचं बघ. आणि राय कानबाई जाऊ नको माय असं म्हणायचं कानबाईला जायच्या वेळेस. आणि कानबाई माताने आपल्याला सगळ्यांना सुख शांती लाभो आणि सगळ्यांना आशीर्वाद देऊ चांगला. आणि मला कानबाई माताने पुढच्या वर्षी लवकर तिचं पण आगमन आपल्या घरात परत हो यावं. कानबाई प्रसाद आहे ना सगळं आपल्या घरात जो प्रसाद आलेला आहे देवीचा तो प्रसाद सगळ्यांना वाटून द्यायचा त्याला वगैरे. आणि देवी गेली का त्या दिवशी आपण घर पुसायचं नाही. देवी गेली का फक्त देवीच्या अगोदरच आपण देवी घरात आहे तोपर्यंत झाडून धुवून घ्यायचं. देवी गेल्यानंतर घर पुसायचं नाही. आता झाडू मारून घेऊ. हा आता झाडू मारून घ्या. आणि देवी गेल्यानंतर घर पुसायचं नाही. आजच्या दिवस घर पुसायचं नाही. आणि नदीवर आपण काय काय असते ना ते आपल्याला घरातली मुलगी गेली का सासरे आपण घर जातो का घर पुसतो का आपण मुलगी सासरला चालली आता सासरला चालली. मुलगी गेली का मग आपल्याकडे आपली सुनबाईचं आगमन होतं बुवा म्हणून मुलगी गेली का त्या दिवशी घर पुसायची नाही. आपल्याकडे ती शनिवारी रविवारी येते
आणि सोमवारी झाली. सोमवारी यायचे हा. बाहेर राहतो तिचं. हा, असं असतं. आणि फक्त तिथे एक आरतीचं ताट घेऊन हो, यायचं. आरतीचं ताट घेऊन घ्यायचं. तिथं सगळी जी पूजा पत्री आहे ना आपल्याला जी आलेली ती पूर्ण आपल्या नदीवर विसर्जन करून द्यायचं. सगळे जे आहे ते बस सकाळी. अशा प्रकारे या कानबाईची आरती करून आम्ही आता कानबाई मायला विसर्जनासाठी घेऊन चाललो होतो. आता इथून पुढे डीजे वाजतोय, पण तोच प्रॉब्लेम आहे, युट्यूबला लगेच आपलं कॉपीराईट लागतं. सो मी आता म्युझिक हाईड करून दुसरं म्युझिक टाकते. पण मी आशा करते की तुम्हाला सगळ्यांना ते आवडेल आणि खरंच तुम्ही एन्जॉय करणार. म्युझिक थोडं नसणार आहे, पण तुम्ही बघा आमच्या हावभाव, आमचा डान्स बघून तुम्हाला आवडेलच. सो स्किप करू नका, सगळं बघा. इथून पुढे आम्ही काय काय मजा केली, त्याच्यानंतर कुठे कुठे कशी कानबाई फिरते, गावात किती ठिकाणी फिरली, किती गर्दी होती, सगळं तुम्हाला दिसेल. त्यानंतर आम्ही विसर्जन कसं केलं, विसर्जनाच्या वेळेस काय काय करतात ते सगळं तुम्हाला दिसेल. आणि तिकडून आल्यावर सुद्धा आमचा एक अभिप्राय सुद्धा आहे. सो व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. आणि अशा प्रकारे बघा कानबाईला पहिले हलवून देतात आणि 5 वेळेस वर खाली ठेवायची असते. 5 वेळेस वर करा, 5 वेळेस खाली करा. सो पहिले आम्ही कन्हेरायाला वरती 5 वेळेस केलं आणि खाली ठेवलं. त्याच्यानंतर आम्ही कानबाई मातेचं जे कलश होता त्या कानबाई मातेच्या कलशाला सुद्धा 5 वेळेस हलवलं, 5 वेळेस खाली ठेवलं. त्यानंतर 5 जोडप्यांनी हात लावून कानबाई मातेला सुद्धा वर खाली असं उठवलं. त्यानंतर आम्ही पूर्ण घरात कानबाई मातेला चक्कर मारून घेतला. आणि पूर्ण घराला नाही मारला, लगेच पूर्ण तिथूनच युटर्न म्हणजे सरळ चक्कर नाही मारला, लगेचच फिरून घेतला. आणि तसंच कानबाई मातेला दरवाजाजवळ घेऊन गेलो. जसं तुम्हाला काकूंनी पहिले ऐकलंच असेल की काकूंनी पहिले सांगितलं होतं की दरवाज्यात घेऊन गेल्यावर कानबाई मातेला दरवाज्यात घेऊन जायचं आणि परत मागे घेऊन यायचं, असं 5 वेळेस करायचं. आणि कानबाई मातेला प्रार्थना करायची, राय राय कानबाई जाऊ नको. तसं आम्ही त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही तसंच कानबाई मातेला दरवाज्यात घेऊन गेलो आणि 5 वेळेस पुढे मागे करून आम्ही प्रार्थना केली की राय राय कानबाई जाऊ नको. आणि मग काय चालू झालं जल्लोषात. सोनवण्यांची कानबाई निघाली होती आता तापीच्या तीरावर. चला मग बघूया कशी गंमत केली आणि कशी मजा आली ते.
अशा प्रकारे आम्ही आमचा दामशेरपाडा कानबाईंना फिरून आणला होता. आता सगळाच पाडा फिरलो असं नाही, कारण की काही गल्लीमध्ये दुःखद प्रसंग सुद्धा होते. सो त्या गल्लीमध्ये आम्ही डीजे घेऊन गेलोच नाही. सो जिथे जिथे कानबाई घेऊन जाणं पॉसिबल होतं तेवढ्याच ठिकाणी आम्ही दामशेरपाड्यामध्ये कानबाई फिरवली. आणि आता आम्ही निघालो होतो तापीच्या तीरावर. आता हा दामशेरपाडा का म्हणते, आम्ही तर थाळनेरचे आहेत ना, तर हो, थाळनेर हे एक गाव आहे आणि त्याच्यावर 7 का 8 पाडे आहेत नक्की, मलाही माहित नाही. आणि आम्ही राहतो दामशेरपाड्यात. आता प्रत्येक पाड्यावर कानबाई बसवलेली असते आणि आता त्या सगळ्या कानबाई पुढे तीरावर येतील. आता पुढे डीजे दिसत नाहीये, सो मी तुम्हाला आत्ताच सांगते. आता आमच्या 2 कानबाईचा मिळून एक डीजे होता. असे 10 एक डीजे आम्हाला तापीच्या तीरावर पुढे लागले. पण एवढं सगळ्यांचं शूट करणं आणि ते पण पावसात काही पॉसिबल नव्हतं. आणि बघा, हे सुद्धा किती दामशेर पाड्याचीच गर्दी आहे बरं का सगळी. आणि खूप एन्जॉय चालू होता, पाणी उडवणं चालू होतं आणि सगळीकडेच मज्जा येत होती. पण तुम्ही व्हिडिओ बघून मज्जा करायला विसरू नका. तर चला बघूया आता कसे आम्ही तापीच्या तीरावर जातो ते.
काय मग मंडळी, येते की नाही मज्जा तुम्हाला बघून. आता थोडा युट्यूबच्या कॉपीराईटमुळे म्युझिक काही टाकता येत नाही, पण आमचा डीजे असा वाजत होता की आम्ही किती नाचत होतो आणि किती एन्जॉय करत होतो हे तुम्हाला आमच्या चेहऱ्यावर बघून दिसतच असेल. आणि बघा फुगडी खेळणं खरंच खूप छान वाटत होतं. आपण आता शहराकडचे लोक फुगडी किंवा असे पारंपरिक गोष्टी विसरत चाललोय, पण बघा आता गावाकडे गेल्यावर फुगड्या खेळणं खूप मजा येत होती. आता गावाकडचा विषय निघालायच तर थोडं मनातल्याही गोष्टी बोलून घेऊया. तुम्ही तसा व्हिडिओ बघतच राहा आणि मी माझ्या मनातल्याही थोड्याफार गोष्टी सांगते. आता तशी मीही शहरातच वाढली आहे, पण गावाकडचे जे सण आहे ते आम्ही थोडंफार मेच्या सुट्टीमध्ये किंवा दिवाळीच बघितली असेल. पण आता जे मी लग्न झाल्यानंतर सासरी आली आणि हे सण बघते, फक्त सण आपल्या घरापुरती मर्यादित नाही राहत, तर ते पूर्ण गावापुरती असतात. आता कानबाईचा सण घ्या ना, हा सण पूर्ण का सोनवणे फॅमिलीचा आहे. फक्त कुठे एका घरापुरती किंवा 2 घरापुरती किंवा 10 घरापुरती मर्यादित नाही. हा सण पूर्ण गावाचा असतो, पूर्ण भाऊबंदकीचा असतो आणि पूर्ण पाड्याचा असतो. आता आमच्या पाड्यावर 2 कानबाई होते, पण इतका उत्साह होता. आता तसं पाहायला गेलं तर दामशेर पाड्यावर 3-4 सरनेम आहेत, पण बाकीचे सगळे सरनेमचे सगळे लोक येऊन इतकी मज्जा करत होते. आणि काय सांगू, आता भरपूर ठिकाणी मी सण बघितलेत, पण दामशेर पाडा काहीतरी वेगळंच. आणि त्यात आमच्या सोनवणे फॅमिलीचा काही विषयच वेगळा. जेव्हा मी नवीन लग्न करून आली होती ना, तेव्हा 1 वर्ष तरी सासू सासऱ्यांसोबतच राहायची. तेव्हा कधी कोणी गावाकडचं आलं तर कसं गावातलं कोणी आलं काकू, तर मी कशी गप्पा मारायची, आमचं असं आमचं तसं. तेव्हा आमच्या सासूबाई खूप टोकायच्या हा मला, की आपलं म्हणायचं, मावशी म्हणायचं नाही, आई म्हणायचं सगळ्यांना. तेव्हा काहीतरी वेगळं वाटायचं की काय नक्की आपलं आमचं असं काय असतं, आपलं आपलंच असतं ना. पण आता मी जेव्हा लग्न होऊन मला 5-6 वर्ष होत आली, तेव्हा मला समजलं की नाही, ही सगळी सोनवणे फॅमिलीज घरं जरी वेगळी असली तरी सगळं कुटुंब म्हणजे कुटुंबच आहे, आपलंच म्हणावं लागतं. आणि आता आपसुकच माझ्या तोंडातून आपलं घर, आपल्या त्या घरी, आपलं हे घर, आपला हा कार्यक्रम असं निघायला लागलं. यासाठी कोणी मला जबरदस्ती केली नाही, पण लोकांचे जी प्रेम पाहून किंवा लोकांची जी माणुसकी पाहून, लोकांची भाऊबंदकी पाहून मला खरंच त्यांचं आपोआपच आपल्याला आपुलकपणा यायला लागला. तसं लहानचे मोठे होताना मी भरपूर गावं सुद्धा बघितले, पण या गावात जी आपुलकी आहे, माणुसकी आहे ती काहीतरी वेगळीच आहे. या गावात दुःख एकाचं नसतं तर सगळ्या पाड्याचं असतं आणि सुख सुद्धा सगळ्यांचंच असतं. भले कधी कोणाच्या बड्डेला कोणी जात नसेल किंवा बोलवलं गेलं नसेल, पण दुःखात कधीच कोणाला बोलवायची वाट पाहत नाही. एक घरात दुःख असतं तर पूर्ण पाडा त्यांच्या मागे उभा असतो. आणि खरंच इतकी माणुसकी मी कधीच कुठे आतापर्यंत तरी पाहिली नाही. सो दामशेर पाड्याला काहीतरी गोष्टच वेगळी आहे. कधीतरी आमचा दामशेर पाडा तुम्हाला फिरवेलच आणि त्याचाही एक ब्लॉग बनवूच आपण. पण आता तुम्ही एन्जॉय करा आमच्या कानबाईची विसर्जनाची मिरवणूक. सो आता आम्ही गावाच्या मध्यभागी येऊन गेलो होतो आणि आता आम्ही नदीकडे प्रस्थान करतच होतो.
नदीच्या किनाऱ्याजवळ आल्यावर 500 मीटर अगोदर आम्ही कानबाई तिथे ठेवून घेतली आणि कानबाईची आरती करून घेतली. त्यानंतर कानबाई परत उचलून आम्ही नदीच्या किनाऱ्यावर आलो. तिथे आम्ही कानबाईची परत ओटी भरून घेतली, पूजा करून घेतली आणि बाकीचा जो साजशृंगार होता तो थोडासा उतरून घेतला, कारण की पाण्याने खराब होऊ नये किंवा परत तो यूज व्हावा असं. आणि बाकीचं जे पानं किंवा ते जे गहून ते होते ते सगळं साफ करून घेतलं, निर्माल्य म्हणतात त्याला. सो ते निर्माल्य आम्ही एका साईडला काढून घेतले आणि ते पाण्याचं कलशन ते उचकून घेतले आणि जो दही भात असतो तो सुद्धा कानबाईच्या आजूबाजूला पसरून घेतला. त्याला थंड करणे असं म्हणतात. या वर्षी आमच्या तापी नदीला पाणी जास्त असल्यामुळे आम्ही काही नदीत उतरू शकलो नाही. मागच्या वर्षी आम्ही सगळेच नदीत उतरलो होतो, पण यावर्षी फक्त 2 तांबे भरून आणले होते. आणि बघा अशा प्रकारे मी कानबाईच्या हातापायांवर चेहऱ्यावर पाणी टाकून घेतलं आणि कानबाईला भिजून दिलं. त्यानंतर आईंनी तसंच केलं आणि सगळ्यांनीच थोडं थोडं पाणी टाकलं. पण कानबाईला मात्र ते काही मान्य नव्हतं. जसं आम्ही कानबाई उचलून निघालो तेव्हा खूप जोरात पाऊस आला आणि कानबाईने आपलंच विसर्जन करून घेतलं असं म्हणायला काही हरकत नाही. आणि असं म्हणतात ना, जेव्हा गणपती जातात किंवा कानबाई जाते किंवा लक्ष्मी उठतात तेव्हा पाऊस पडायलाच पाहिजे, तेव्हा असं म्हणतात की ते आशीर्वाद देऊन जातात आणि तसंच झालं. बघा इथे आईंनी ओटी भरून घेतली आणि असं असतं की आता कानबाई उचलली की ती डायरेक्ट न थांबता परत घरी घेऊन जायची असते. सो आम्ही कुठेच शूट केलं नाही आणि ते आम्हाला शूट करायलाही जमलं नाही. आणि त्यानंतर आम्ही डायरेक्ट कानबाई उचलली आणि ती डायरेक्ट घरी घेऊन गेलो. आणि बघा कशी ओटी भरून घेतली आणि अशा प्रकारे करून घ्या शिवट तुला करायचं ते कोणला घेतलं असतं कोकोनट आहे. तुला करायचं आहे बाप्पा? तुझ्या गाडा कुठे गेला रे? ओटी नदीला देवाला लायले, नदीला देवाला लायले ओटी. मग टाक द्या ना, लांब बात करू काय अडून मी फेकता येईल काय फेक आणि कसं बस काय खाली शीतळ बरं शीतळ बस टाका सगळं खाली कर. 2 मिनिट राहिले थांब बाप्पाचे. तर आता नेक्स्ट डे, तर सकाळच्या वाजले 11. तर आता आमची जायची तयारी आहे. पण एक शॉर्ट यायचं सांगतो की काल आम्ही कानबाई माताला, जसं तुम्ही बघितलं असेल व्हिडिओज मध्ये, तर कानबाई माताला नदीत बुडवायचं असतं, नदीत आंघोळ करायची असते. पण तिथं उतारायला जागा नव्हती आणि पाणी खूप होतं. पाणी खूप होतं. मग आम्ही काय केलं, तिथून 2 तांबे पाणी आणलं आणि आम्ही कानबाईला आंघोळ करून घेतली. पण आंघोळ काही पूर्ण झाली नाही. पण जसं आमचं तिथं संपलं आणि आम्ही घरी यायला निघालो तेव्हा लगेच पाऊस पडला आणि कानबाई मातेचं कानबाई पूर्ण भिजून गेली. हा, ते कानबाई मातेनेच त्यांचा तिथून ते असं असतं की एकदा तुम्ही उचललं की थेट घरापर्यंत आणायचं असतं. म्हणून ते काय आम्ही शूट केलं नाही, कारण पाऊस चालू होता. आणि मग इथं आल्यावर तिथून डायरेक्ट जे चौरंग उचलला आपण की तो डायरेक्ट घरी ठेवायचा असतो, असं असतं. घरी येऊन त्याची पूजा वगैरे करून घरी येऊन आपण कानबाईला व्यवस्थित पुसून बिसून तयारी केली, साडी नेसवली. आता ही नवीन साडी नेसवली कानबाईला. हा, आणि काल आपण ते पाणी काय केलं, हा आता या आधी जे पाणी होतं ते चेंज करून घेतलं नदीतून, आणि नदीतून आपण दुसरं पाणी आणलं ते आहे. हा, आणि आमच्याकडे तापी नदी आमच्या गावालाच, म्हणून आम्ही तिथंच विसर्जित काहीच करत नाही याच्यामधून. फक्त जे सामान असतं, जे नारळ वगैरे, आणि हे जे नारळ आहेत हे वर्षानुवर्ष आहेत, यांना कोंब फुटत नाही, काही नाही. ते कानबाईचं सत्व का आहे. हे कानबाई आणि कनेर राजा आमचं कानबाई. टोपी घालतो. हा, आता कानबाई आपल्याकडे किती दिवस राहील? आता 4 दिवस राहील. आणि आम्ही आता म्हणजे
पोळ्यांचं पीठ वगैरे गहू जे आपले रोट उठले, आता आपण म्हणतो रोट उठले, मग रोट उठले म्हणजे काय? रोट उठल्या म्हणजे ते कांदा मायचं गहू नेमलेले राहतात. आपण जे पीठ दळून आणलं जे पीठ दळून आणलं ते 4 दिवसात त्यांना संपवावं लागतं कांदायचं. आता आम्ही चाललो, मग आता तुम्ही कसं करणार? आम्ही आता भाऊबंदीच्या लोकांना बोलू, भाऊबंदीच्या लोकांना बोलवेल. तर ज्यांच्या घरी काही कारणास्तव रोट नाही झाले तर त्यांना बी जेवायला आपण बोलू शकतो. काही कारणास्तव काहींच्या घरी रोट नाही होत भाऊबंदीमध्ये. प्रत्येकाच्या नाही होत, ज्यांच्या घरी नाही झाले त्यांना सांगून त्यांना जीव घालून फक्त आपल्या भाऊबंदीचे लोक चालतात तिथं. दुसरं चालत नाही. चालत नाही, हा. त्याच्यामुळे त्यांना बोलावं. हा. बस आणि आता गुरुवारी आम्ही नेमका आमचा बी ड्युटीचा इश्यू आहे, 5 दिवस सुट्टी. आणि हे पीठ घेऊन जावं लागत नाही, काहीच हे नाही. पीठ काहीच घेऊन जाता येत नाही आणि बाहेर पार्सल घेऊन जाता येत म्हणजे शेजारी बी देता येत नाही आपल्याला. भाऊबंदीच्या लोकांनाच खाऊ घालायला लागतं. ते बी आपल्याच घरात खाऊ आपल्याच घरात बोलून आणावं लागतं. आणि मग त्याच्यानंतर गुरुवारी, मग गुरुवार शुक्रवारी जसं आपल्याला हे झालं तसं ज्यांच्या घरी त्यांनी आपल्याला कांदे दिले त्यांच्या घरी आम्ही त्या दिवशी आपण ज्यांच्या घरून आणलं त्या दिवशी ते घेऊन जातील परत. त्यांना सांगू तुम्ही घेऊन जा, हा. पूजा वगैरे करू किंवा ते दाखवून पाठवू. आणि तुम्ही बघितलं आम्ही कानबाईमध्ये किती मजा केली, काय केली. पण आमच्या कानबाईमध्ये मजा करण्याच्या मागे आमच्या मावशींचा पण हात होता. आमच्या मावशी सगळ्या काम करत होत्या. काय बॅकएंडला पूर्ण काम मावशी करत. हा, हो मला तुम्ही काय मावशी म्हणजे आपण फक्त मावशीची जबाबदारीवरच होतं. आम्ही फक्त पुढे होतो. आम्ही फक्त कानबाईचं आवरणं सावरणं, कानबाईचं नैवेद्य, जेवण, मावशी सगळे काम करत होते. आणि ते आपणच बनवत होतो. नाही, नैवेद्य घरातलं जेवण पाणी आम्ही केलं, पण बाकीच्या ज्या बस मग मावशींना ओळखतात ना. मावशी ऑपरेशनच्या वेळेसच्या व्हिडिओ मध्ये आहेत, मावशींना ओळखतात सगळे. मावशींनी सगळे काम केले. कानबाई माता की जय. आता आम्ही निघतो. आता पुण्याला. येस, आता इथून पुढे फक्त जर्नीचं थोडं सुट नाही, इथून पुढच्या जर्नीचं आता आमची काही गरज नाहीये आम्हाला. नाही, आता आम्हाला फक्त कानबाई मातेच तुम्हाला सगळं दाखवायचं होतं, त्यामुळे आता आमचा ब्लॉग इथे संपला. ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्व डिटेल मध्ये भेटेल. एवढ्या डिटेल मध्ये तुम्हाला कुठेच भेटणार हा, इतक्या डिटेल मध्ये आम्ही ग्राउंड लेवलला जाऊन पूर्ण दाखवलंय आम्हाला दाखवलंय. आणि असल्यामुळे तो फायदा होता की कुठं काय कसं नाही, दुसऱ्या आपल्या आमच्या सोनवणे फॅमिलीत आम्ही कुठेही दाखवणार होतो, पण नशिबाने आमच्याच घरात आली म्हणून तुम्हाला आता हीच व्हिडिओ पाहून तुम्ही पुढच्या वर्षी बी करू शकतात. आणि सर्व डिटेल मध्ये तुम्हाला कुठं बघायचं काम, कोणाला विचारायचं काम नाही. आणि फॉर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि आमचे ब्लॉग्स असेच बघत राहा. अजून पुढे सर्व कंटेंट दाखवू. काही इम्पॉर्टंट कंटेंट असेल, काही फेस्टिवल असेल ते बी आम्ही दाखवू. केल्यामुळे चांगलंच होतं. हा. माहिती राहतोय. हा, कानबाई माता की जय. चला, लाईक शेअर सबस्क्राईब. लाईक शेअर सबस्क्राईब. आमच्या व्हिडिओला प्रतिसाद खूप चांगला आहे, खूप चांगले व्ह्युअर्स आहे, खूप चांगले फॉलोअर्स आहे. असंच आमचं चॅनल ग्रो करा. आम्ही तुम्हाला भरपूर गोष्टी दाखवू. परत लाईक शेअर सबस्क्राईब. बोला बोला. लाईक शेअर सबस्क्राईब. लाईक शेअर सबस्क्राईब. लाईक श्रेय सबस्क्राईब. mana andoruna sagla hido pa चलो बाय बाय.